नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची पालखी कशी बनवायची ते शिकवणार आहे. ही मी बरेच दिवस आधी केली होती आणि ह्याचा एक छोटासा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता. त्यावर मला बरेच कमेंट्स आल्या की कशी बनवायची ते तुम्ही सांगा, पण काही कारणाने मला ती लवकर सांगता नाही आली. तर मग मी आत्ता ती कशी बनवायची ते आत्ता सांगत आहे. तर ही पालखी बनवण्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे पांढरे मोती आणि 6 नंबरचे हे पर्पल कलरचे मोती वापरलेले आहेत. तसेच इथे मी एक सुई आणि त्याच्यामध्ये हा 8 नंबरचा तंगूस मी वापरणार आहे आणि कात्री. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला हे वरती कुंदन वगैरे चिकटायला लागणार आहे. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या रंगाचे पाहिजे तसे तुम्ही चिकटवू शकता. डेकोरेशनसाठीच ते आहे, त्यामुळे तुम्हाला हवं तसं ते करू शकता. चला तर मग आता आपण ही पालखी कशी बनवायची ते बघूया. पण पालखी बनवण्याला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत. या पहिल्या मोत्यातून म्हणजे ही तंगूसला जिथे गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून मी सुई विरुद्ध दिशेने काढून घेतली. असा आपला हा चौफुला किंवा एक चौकोन आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला असे चौकोन तयार करायचे. ते करण्यासाठी आता आपण 3 मोती घेणार आहोत. पांढरेच मोती घ्यायचे आणि हे पर्पल कलरचे आपण नंतर वापरणार आहोत. आपण पहिल्यांदा हे पांढरेच मोती वापरणार. आता हे 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हा एका चौकोनवर दुसरा चौकोन तयार झाला. अशी ही ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे ह्या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. परत सेम विणायचे. आता इकडे उजवीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. हा आपला तिसरा चौकोन तयार झाला. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची. प्रत्येक वेळेला हे असंच विणत जायचं आपण आणि हे असं घट्ट ओढून घ्यायचं आहे, घट्ट विणायचं. हे सैल नाही ठेवायचे. आता परत आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता इथे डावीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची. परत 3 मोती घ्यायचे. असे आपण 13 चौकोन विणून घेणार आहोत. आता हे 13 चौकोन मी विणून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता इथल्या ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून आपण काढून घ्यायचा. आता इतका वेळ आपण 3 मोती घालून ही अशी पट्टी अशी वाढवत गेलो, पण आता आपल्याला इकडच्या साईडनी पट्टी वाढवायची. तर आता इथे परत सुरुवातीला 3 मोती घ्यायचे. ही आपली दुसरी ओळ आहे. 1 2 3 मोती घेतले. आता इथे पण डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे.
आता ह्या चौकोनवरती हा दुसरा चौकोन आपला तयार झाला. ही दुसऱ्या ओळीची सुरुवात करते मी, तर तीन मोत्यांनी केलेली आहे. ह्या आणि ह्या मोत्यातून 2 मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या आणि ह्या. आता ह्या मोत्यात आली दुसऱ्या. इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचे. एक आणि 2 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यामधून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे बेसिक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही मोत्यांचं काही करायला शिकता तर हे पहिलं शिकायला लागतं. हे आलं तर पुढचं सगळं आपण विणू शकतो. परत 2 मोती घ्यायचेत. आता मात्र ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आता 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा आडवा 3. आता ही पूर्ण ओळ आहे ना, अशीच आपण 2-2 मोत्यांनीच विणत जायचे. परत हे 2 मोती, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि परत ह्या मोत्यात वरच्या दिशेने. अशी ही पूर्ण ओळ आपण विणून घ्यायची आहे. ही दुसरी ओळ आहे. अशा आपल्याला 9 ओळी विणून घ्यायच्या आहेत. आता इथे माझ्या 1 2 3 4 5 6 7 ओळी विणून झालेल्या आहेत. 8वी ओळ मी विणते. तर सेम 3 मोत्यांनी सुरुवात करायची. 1 2 आणि 3 मोत्यांनी सुरुवात केली. या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली, म्हणजे त्याच मोत्यात डावीकडे तंगूस आहे तर उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून 1 आणि 2 ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपण 2 मोती घ्यायचे. आता इथून पुढची ही सगळी ओळ 2 मोत्यांनी विणून घ्यायची. फक्त ओळीच्या सुरुवातीला 3 मोती घ्यायचे. मग तिथून, कारण आपल्याला 4-4च मोत्यांचा चौकोन तयार करायचा आहे ना, तर त्यामुळे नंतर हे 2 मोती येतात तर आपल्याला 2च मोती टाकायला लागतात फक्त. दोन मोती, आता इथूनही आपण तंगूस असा सरळ नेऊ शकतो आणि मग 2 मोती घालून विणू शकतो. पण जर मी दाखवते 1 मिनिट, हे जर मी असं घेतलं तर इथे ह्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये हा आपला तंगूस दिसतो इथे, आणि ते काही बरोबर दिसत नाही. आणि असं इथे एकच आहे, पण जर आपण असंच सतत विणत गेलो तर ही पूर्ण अशी लाईन तंगूसची दिसते. ते चांगलं नाही दिसत, फिनिशिंग नाही दिसत. म्हणून आपण ह्या मोत्यातून वरती काढून घेतो प्रत्येक वेळेला. असं केल्यामुळे
याच्यामध्ये कुठेही आपल्याला तंगूस दिसत नाही. हे मी सांगत असते प्रत्येक वेळेला, कारण नवीन नवीन येत असतात चॅनलवरती, त्यांना जर माहिती नसेल तर माहिती व्हावी म्हणून मी हे सांगत असते. आता अशा रीतीनेच ही आपण 8वी आणि 9वी ओळ विणून घेणार आहोत आणि असं 9 ओळींचा हा आयताकृती एक करून घेणार आहोत पार्ट. तर हा माझा एक पार्ट पूर्ण झालेला आहे. हा खाली इथे 13 चौकोन घेतले आणि वरती हा 9 ओळी आहेत. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 ओळी केल्यात आणि ह्या असे हे मी सेम टू सेम 2 पार्ट तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे 2 पार्ट आहेत ना, हे असे आपल्याला एकमेकांना जोडायचे, मध्ये कार्डबोर्ड टाकायचे. पण ते जोडायच्या आधी आपण ना हे जे आहे विणलेलं आहे हे वरती पालखीचं, तर हे सगळं आपण विणून घ्यायचं आहे आणि मग शेवटी आपण इथे हे जोडून घेणार आहोत. इथे पाय पण आहेत, तर एका पार्टला असे पाय पण मी बनवून घेणार आहे. ते कसे बनवायचे ते पण मी सांगते. आता आधी आपण हे वरती कसं बनवलं आहे हे सगळं ते बघूया. आता या मोत्यामध्ये तंगूस आहे आपला. इथे मी थोडासा 7 नंबरचा तंगूस यूज करते, कारण आता ह्या मोत्यातून परत 8 नंबरचा दोनदा गेलेला आहे, तर परत जाताना आता खूप त्रास होतो. त्यामुळे मी आता इथे हा 7 नंबरचा तंगूस वापरते. आता इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. म्हणजे आता आपण आधी असं मग असं ही पट्टी वाढवली. आता ह्या पट्टीच्या वरती आपण विणणार आहोत, त्यासाठी 3 मोती घेतले. ह्या मोत्यामध्ये 1 आणि 2 ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये तंगूस आहे आणि इकडनं पण हा दुसराच मोती आहे आणि इकडनं पण दुसरा मोती आहे. उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी ही सुई काढून घेतली. असे आता ही वरती असं आलेलं आहे. आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे पण ओढून घ्यायचं आहे, असं लूज नाही सोडायचं आहे. आता 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 मोती घेतले. आता हा जो मोती आहे हा 1 2 3च्या इथला हा जो मोती आहे, म्हणजे इथला 1 2 3 4, हा 4 आणि हा 3 ह्याच्या खालचा हा तिसरा मोती आहे. त्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 ह्या तीनही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसरा. इथे परत 2 मोती. आता हे पूर्ण आपण 2 मोत्यांनीच ही ओळ विणत जायची. तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने घ्यायची सुई. फिर परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपले 1 2 3 चौकोन तयार झाले. परत 2 मोती, 1 आणि 2.
परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1, 2 आणि 3 या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. असे 1, 2 आणि हा असं ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घेतली. तर ह्या मोत्यात आहे. परत 2 मोती घ्यायचे आणि पूर्ण हे असं एका लाईनीत असं हे विणून घ्यायचं. आता ही ओळ मी इथपर्यंत विणत आणली आहे. इकडून सुरुवातीला जसा हा एक मोती सोडला आहे तसाच इथं शेवटी पण एक मोती सोडायचा आहे. आणि आता ह्या मोत्यात खालच्या दिशेने आपली तंगूस आहे. तर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला आता ही जी ओळ मी अशी विणली ती आता इकडच्या साईडनी विणत जायची. म्हणजे हे जे अशी ह्या मोत्यांच्यावरनं अशी आपण इथपर्यंत विणत येणार आहोत. म्हणजे मग इकडे एक मोती राहील आणि इकडे पण एक मोती राहील आणि मध्ये ही अशी आपली ओळ तयार होईल. तर इथे सुद्धा 2-2 मोतीच घेत जायचे. फक्त आपण वळवून घेतली सुई. 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 मोत्यांनी इथपर्यंत विणत यायचं. आता म्हणजे इथे पण एक मोती सोडला आहे ना, ह्या साईडनी पण एक मोती सोडला आहे. तर ह्या साईडनी पण एक मोती सोडून द्यायचा. म्हणजे हे इथपर्यंत विणायचं. मग इकडे वळवायचं. मग परत इकडचा हा एक मोती सोडून इकडे वळवायचं आहे. आणि अशी ही आपली एक ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. इथे ह्या ओळीचा आपला शेवट आलेला आहे. इथे आता ह्या मोत्यात खालच्या दिशेने आपला तंगूस आहे. तर ह्या मोत्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची आणि हा जो वरचा मोती आहे, म्हणजे एक दाखवते मी. आणि हा जो मोती आहे आपण पहिला चौकोन केला होता त्यातला हा जो कडेचा मोती आहे त्याच्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता इथे एकच मोती घ्यायचा आहे आणि परत ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. तसेच ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि हा जो मोती आहे इथे या मोत्यात आपण सुई अशी आणणार आहोत. आता इथे परत 3 मोती घेऊन आपण सुरुवात करणार आहोत आणि सेम ही ह्या ओळीवरती दुसरी ओळ विणून घेणार आहोत. आता इथे पहिल्यांदा 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. त्याच उजव्या साईडला तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली या मोत्यात वरच्या दिशेने. आणि असं आता 2-2 मोती घेऊन पूर्ण ह्या
अशा ओळीवरून ही इथेपर्यंत पूर्ण आपण ही ओळ विणून घेणार आहोत. म्हणजे हे एकावर एक अशा 2 ओळी आपल्या तयार होतील.